मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा दोन स्तरावर केली जाणार आहे. त्यामध्ये 5 गाई म्हशीचा गट, 50 शेळ्या व 5 बोकडाची गट किंवा 5,000 कुक्कुट पक्षी अशा मोठ्या प्रकल्पाचा समावेश आहे. 9 मार्च 2026च्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेमध्ये 5 शेळी प्लस 1 बोकड आणि 10 शेळी प्लस 1 बोकड अशा गटासाठी योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या गटासोबत पशुधनाचा विमाही या योजनेत समाविष्ट आहे. विशेष म्हणजे या योजनेमध्ये भूमिहीन लाभार्थ्यांनाही संधी देण्यात आली आहे. 5 शेळी प्लस 1 बोकड या गटाचा लाभ भूमिहीन लाभार्थ्यांना मिळू शकतो. तसेच अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक शेतकरी आणि महिला बचत गटांचाही लाभार्थी म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, 5 शेळी प्लस 1 बोकड गटासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जमिनीची अट ठेवण्यात आलेली नाही. मात्र 10 शेळी 1 बोकड गटासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याकडे किमान स्वतःच्या नावावर 1 एकर जमीन असणे किंवा किमान 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा असणे आवश्यक आहे. मित्रांनो, या योजनेमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांग लाभार्थ्यासाठी 5% आरक्षण राहणार आहे. 5 शेळी प्लस 1 बोकड गटामध्ये महिलांसाठी 50% आरक्षण आहे, तर 10 शेळी प्लस 1 बोकड गटासाठी महिलांना 30% आरक्षण लागू राहणार आहे. आता मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालन व्यवसायासंदर्भातील शासकीय किंवा मान्यताप्राप्त संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे. अर्जाच्या वेळी प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण पूर्ण करून त्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. तसेच लाभार्थ्याकडे किमान 2 वर्षाचा शेळी मेंढी पालन व्यवसायाचा अनुभव असणे आवश्यक असल्याची अटही आहे. आता मित्रांनो, या गटाची आर्थिक बाबी समजून घेऊया. 5 शेळी प्लस 1 बोकड गटामध्ये एका शेळीचे किमान 12,000 रुपये आणि एका बोकडाची किंमत 15,000 रुपये गृहीत धरण्यात आली आहे. त्याचबरोबर विमा आणि इतर संबंधित खर्चाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मेंढीच्या गटाचाही मेंढीची किंमत किमान 12,000 रुपये आणि मेंढ्याची किंमत 15,000 रुपये याप्रमाणे खर्चाची रचना आहे. 5 शेळी प्लस 1 बोकड गटासाठी एकूण किमान 86,284 रुपये इतकी आहे, तर 10 शेळी प्लस 1 बोकड गटासाठी एकूण किंमत 1,55,311 रुपये आहे. यामध्ये विमा आणि विक्री कराचा समावेश आहे. विम्यासाठी 12.75% आणि विक्री करण्यासाठी 18% असा उल्लेख करण्यात आला आहे. अनुदानाची बाबतीत पाहिलं तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50% अनुदान, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75% अनुदान देण्यात आलं आहे. आता मित्रांनो, या योजनेसाठी कोणते कागदपत्रे आवश्यक असतील ते पाहूया. 10 शेळी प्लस 1 बोकड गटासाठी अर्ज करताना लाभार्थ्याच्या स्वतःच्या नावावर 7/12 असणे किंवा किमान 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा करार असणे आवश्यक आहे. आणि 5 शेळी प्लस 1 बोकड गटासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना भूमिहीन असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. आणि वन हक्कधारक लाभार्थ्यासाठी संबंधित नोंद किंवा जिल्हाधिकाऱ्याकडून प्राप्त झालेले आवश्यक प्रमाणपत्र सादर करावे लागेल. याशिवाय पशुपालन व्यवसायाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक राहील. जर अर्ज करताना प्रशिक्षण झालेले नसेल तर पुढील काळात प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमीपत्र द्यावे लागेल. दिव्यांग लाभार्थ्यासाठी UDID कार्ड आवश्यक राहणार आहे. आणि महिला बचत गटाचे अर्ज केल्याने संबंधित बचत गटाच्या सदस्याचा प्रमाणपत्र सादर करावे लागते. पशुसंवर्धन विभागाकडून याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर पात्र लाभार्थ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जातील. ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थ्याची निवड करण्यात येईल. प्राप्त
अर्जामधून नियमानुसार रँडम पद्धतीने लाभार्थी निवडण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते आणि त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना पुढील प्रक्रियासाठी निवडले जाईल. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, एका कुटुंबातील केवळ एका व्यक्तीलाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कुटुंबातील माहिती तपासण्यासाठी रेशन कार्डसुद्धा महत्त्वाचे कागदपत्र ठरणार आहे. तसेच शासनाच्या इतर विभागामधील समान स्वरूपाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा याबाबत लाभार्थ्यांच्या स्वयंघोषणापत्र किंवा आवश्यक प्रमाणपत्र द्यावा लागेल. शासकीय सेवेत असलेले किंवा निवृत्तीवेतन घेणारे लाभार्थी या योजनेसाठी पात्र नसतील अशीही अट लागू आहे. याशिवाय मागील 3 वर्षांमध्ये इतर शासकीय संस्था किंवा मंडळ, महामंडळ किंवा संबंधित संस्थांकडून अशाच प्रकारचा लाभ घेतलेला नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र द्यावे लागू शकते. योजनेअंतर्गत मंजूर होणाऱ्या अनुदान रोख स्वरूपात दिले जाणार नाही. लाभार्थ्यांना डीबीटीची संलग्न बँक खाते असणे आवश्यक असून अनुदानाची रक्कम थेट त्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. लाभार्थ्यांकडून व्यवसायासंदर्भातील बंधनपत्र देखील घेतले जाईल. म्हणजेच योजनेतून मिळालेल्या शेळ्या किंवा बोकड लगेच विकून टाकता येणार नाही. ठरलेल्या कालावधीपर्यंत म्हणजे 3 वर्षापर्यंत पशुपालन व्यवसाय सुरू ठेवण्याबाबत लाभार्थ्यांना बंधनपत्र द्यावे लागणार आहे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या जिल्हास्तरीय घटकामध्ये 5 शेळी 1 बोकड आणि 10 शेळी 1 बोकड अशा गटासाठी योजना राबवली जाणार आहे. अशाच प्रकारच्या शासकीय आणि योजना नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.